सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता पावसाने पाठ फिरवल्याने भात लावणीची कामे खोळंबली असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना नदी, विहिरी आणि ओहळांवर पंप लावण्याची वेळ आली आहे। येत्या आठवडाभरात जर मुबलक पाऊस झाला नाही तर ही भात रोपं पूर्णपणे करपून जाण्याची भीती वर्तवली जाते। पाहुयात या भीषण परिस्थितीवर स्थानिक शेतकरी आभा घडी काय म्हणतायत। आताची परिस्थिती म्हणजे जे 8 दिवस पाऊस लागला त्यावेळी अपेक्षा होती शेतकऱ्यांना की पाऊस आता बाबा सुरू झालाय, त्यामुळे शेती बिती करायला एक हे होईल, जोमदार असा मजा येईल। पण आताची परिस्थिती अशी झाली की होतं ते न होतं तसं झालं। आता पाऊस 4-5 दिवस नाहीये असं म्हटलं आता हवामान खात्यात पुढील 5-6 दिवसानंतर पाऊस लागेल, काय परिस्थिती होऊ शकते? तर मग आता हे लावलेली शेती आहे तिथे जर शेळ भाग आहे तिथे साधारण तरी आपला एक हे मिळू शकतो, पण भरडी शेती म्हणते त्याला पूर्णपणे असं आता जळून जाणार आहे ते वरच्या पाती किंवा हे असं, आणि त्याला कुठे आधारही नाही बाबा बावडीने पाणी सोडायचं किंवा काय करा, आणि बावडीने सोडायचं गेलं तरी किती म्हणून शेतकरी सोडणार आहे।